गणेश नाईकांनी स्वगृही परत यावं, भाजपसोबत राहून शिंदेंविरोधातील लढाई लढता येणार नाही. संजय राऊतांकडून गणेश नाईकांना ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये येण्याची ऑफर. एकच अतिशहाणा तो समजतो सगळ्यांचा बैल रिकामा. ठाकरे बंधूंच्या निवडणुकीमधल्या चुकांबाबत रोखठोक मत व्यक्त केल्यानंतर संदीप देशपांडेंची नाव न घेता संजय राऊतांवर टीका, तर टीकेवर राऊतांनी उत्तर देणं टाळलं. मालेगाव महापालिकेमध्ये टिपू सुलतानचा फोटो पुन्हा लावणार. उपमहापौर शान हिंद यांच्या वक्तव्यानं पुन्हा वादाची चिन्ह. भाषणादरम्यान टिपू सुलतानची स्तुती. रस्ते बागांना टिपू सुलतानचं नाव देण्यासाठी रितू तावडे, अमित साठमांचं अनुमोदन. भाजपनं आबेल मुझे मार करू नये, संजय राऊतांचा निशाणा. तर भाजपनं कधी असे प्रस्ताव आणले नाहीत, मंगलप्रभात लोढांचं प्रत्युत्तर. सपकाळांच्या वक्तव्यानंतर पुण्यामध्ये काँग्रेस भवनाच्या समोर मोठा तणाव. भाजपा आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने. दोन्ही कार्यकर्त्यांची एकमेकांवर दगडफेक. 50 ते 60 भाजप कार्यकर्त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल. पुण्यातील काँग्रेस भवनासमोरील राड्याप्रकरणी हर्षवर्धन सपकाळांचा जखमी काँग्रेस कार्यकर्त्यांना फोन. शहराध्यक्ष अरविंद शिंदेंकडून माहिती घेतली. संध्याकाळी 4 वाजता काँग्रेस भवनात बैठक. महापौर मंजुषा नागपुरे आणि धीरज घाटेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. मुंबई मनपातील विरोधी पक्षनेतेपदी किशोरी पेडणेकरांच्या नावाची आज अधिकृत घोषणा. तर भाजपच्या गणेश खणकरांचं सभागृह नेतेपदी नाव जाहीर होणार. समित्यांमधील सदस्यांचीही घोषणा केली जाणार.